नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या YouTube मराठीच्या लेक्चरमध्ये मी मधुमिता नेळेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता आपण रिव्हिजनला सुरुवात केलेली आहे। त्यामधील कर्मणी प्रयोग याची विविध उदाहरणे आपण इथे अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर परीक्षेला आपल्याला बोर्ड एक्झामला कशा पद्धतीने ती विचारली जाऊ शकतात याची उदाहरणे तिथे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि ती सर्व उदाहरणे आपल्या वहीमध्ये तुम्हाला लिहून घ्यायची आहे। तर चला तर मग आपण आता पीपीटी बघणार आहोत आणि त्यावरून ती उदाहरणे इथे समजावून घेणार आहोत। नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या YouTube मराठीच्या लेक्चरमध्ये मी मधुमिता नेळेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण 12वी मराठीतील व्याकरण या घटकातील प्रयोग हा घटक इथे अभ्यासणार आहोत आणि त्याची विविध उदाहरणे देखील आपण इथे आज बघणार आहोत। प्रयोग या घटकावर आधारित अशा पद्धतीने बोर्डाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। कृती आहे की खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। वाक्य आहे, मुख्याध्यापकांनी इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले। याचं उत्तर आहे भावे प्रयोग। दुसरं उदाहरण आहे, कप्तानाने सैनिकांना सूचना दिली। कर्मणी प्रयोग। तिसरं उदाहरण, मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात। कर्तरी प्रयोग। 4. तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला। कर्तरी प्रयोग। मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले। भावे प्रयोग। राजाला नवीन कंठहार शोभतो। कर्तरी प्रयोग। शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली। कर्मणी प्रयोग। आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले। भावे प्रयोग। पुढील उदाहरण आहे, युवादिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण केले। कर्मणी प्रयोग। आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात। कर्तरी प्रयोग। यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सूचनेनुसार सोडवा। कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर अशी खूण करा। तिथे तुम्हाला 3 वाक्य दिले जातील। त्यातील कर्तरी प्रयोग असलेलं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला बरोबर या चिन्हाची खूण करायची आहे। पहिलं वाक्य आहे, गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेले। दुसरं वाक्य आहे, सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला। आणि तिसरं वाक्य आहे, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत गायले। तर या तिन्ही वाक्यापैकी कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला। पर्याय क्रमांक 2 आणि त्याच्यासमोर तुम्हाला बरोबर या चिन्हाची खूण करायची आहे। कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर बरोबरची खूण करा। 3 वाक्य दिलेले असणार आहे। पहिला आहे, सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात। दुसरं आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले। तिसरं आहे, भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली। आणि तिसरं वाक्य आहे, भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर अशी खूण करा। पहिलं वाक्य आहे, आज लवकर सांजावले। दुसरं आहे, त्याने कपाटात पुस्तक ठेवले। तिसरं वाक्य आहे, आम्ही अनेक किल्ले पाहिले। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आज लवकर सांजावले। अशा प्रकारे कर्मणी, कर्तरी व भावे प्रयोगातील विविध उदाहरणे आपण इथे अभ्यासली आहेत। आता प्रत्येक पाठात आलेली कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाची काही उदाहरणे आपण इथे अभ्यासणार आहोत। पाठ क्रमांक 3, उत्सव आनंदाचा। लेखक आहेत शिवराज गोरले। या पाठातील काही उदाहरणे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा। पहिलं वाक्य आहे, स्वतःच्या आवडीचे काम निवडा। कर्तरी प्रयोग। लोकांना पेढे वाटणं वेगळं। भावे प्रयोग। कष्टाची भाकर गोड लागते। कर्तरी प्रयोग। पाठ क्रमांक 5, वीरांना सलामी। लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई। या पाठातील काही प्रयोगाशी संबंधित उदाहरणे,
प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा व लिहा. पहिलं वाक्य आहे, तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग ओळखा. 3 पर्याय दिलेले असणार आहे तुम्हाला, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. तर उत्तर आहे कर्तरी प्रयोग. दुसरं वाक्य आहे, त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग ओळखा. पुन्हा एकदा 3 पर्याय दिलेले असणार, कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग. उत्तर आहे भावे प्रयोग. पुढील कृती तुम्हाला अशाही पद्धतीने विचारली जाऊ शकते की पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे. 3 वाक्य तुम्हाला दिलेली असणार आणि त्यापैकी तुम्हाला योग्य पर्यायाची निवड करून ते वाक्य पुन्हा एकदा लिहायचं आहे. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य लिहा. त्यांनी आम्हाला दृकश्राव्य दालनात नेले. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच आणि आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. या 3 वाक्यांपैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक 3, आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. पाठ क्रमांक 8, रेशीमबंध. लेखक आहे डॉक्टर युमा पठाण. या पाठातील काही कृतीयुक्त प्रश्न व त्यांची उत्तरे. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. पहिलं वाक्य आहे, खिडकी हलकेच उघडतो. उत्तर आहे कर्तरी प्रयोग. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली. कर्मणी प्रयोग. आणि तिसरं वाक्य आहे, तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल. उत्तर आहे भावे प्रयोग. पाठ क्रमांक 10, दंतकथा. लेखक आहेत वसंत सबनीस. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व लिहा. पहिलं वाक्य आहे, 4 दिवसांनी दात दुखायचा थांबतो. उत्तर कर्तरी प्रयोग. दुसरं वाक्य आहे, सगळे खुश होतात. कर्तरी प्रयोग. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले. कर्मणी प्रयोग. डॉक्टरांनी लीलया दात उपटला. कर्मणी प्रयोग. अशा प्रकारे आज आपण प्रयोगाची विविध पाठानुसार उदाहरणे इथे अभ्यासली आहेत, जी बोर्डाच्या परीक्षेलाही उपयुक्त आहे. तर विद्यार्थ्यांनी ही सर्व वाक्ये आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. तर आपले आजचे लेक्चर हे इथंपर्यंतच. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद. 12वी मराठीसाठी काही संग्रहित साहित्याच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध पाठामध्ये कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगाची जी विविध उदाहरणे दिलेली आहेत ती इथे आपण आज अभ्यासणार आहोत. विविध प्रयोगाची उदाहरणे. पाठ क्रमांक 1, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. 2 कॉलम दिलेले आहेत आपल्यासमोर, वाक्य आणि प्रयोग. जीवनचक्र फिरतच असते. कर्तरी प्रयोग. दुसरं वाक्य आहे, रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. कर्तरी प्रयोग. लोकांनी जगप्रवासही केला. कर्मणी प्रयोग. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. कर्तरी प्रयोग. वेगामुळं माणसे बेभान होतात. कर्तरी प्रयोग. गाड्या रुळावरून चालतात. कर्तरी प्रयोग. माणसे वाहनांच्या आहारी जातात. कर्तरी प्रयोग. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात. कर्तरी प्रयोग. ही झाली पाठ क्रमांक 1, वेग वशता या पाठातील काही उदाहरणे. आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातील काही उदाहरणे. पहिलं उदाहरण आहे, आनंद आपल्याच मनात असतो. कर्तरी प्रयोग. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसतात. कर्तरी प्रयोग. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो. कष्टाची भाकर गोड लागते. खरा आनंद विकाऊ नसतोच. युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. ही सर्व उदाहरणे आहेत कर्तरी प्रयोगाची. लोकांना पेढे वाटणं वेगळं हे उदाहरण आहे भावे प्रयोगाचं. ही झाली आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातील काही उदाहरणे. पाठ क्रमांक 5, वीरांना सलामी. त्यातील वाक्य आहे, आम्ही द्रासला पोहोचलो. कर्तरी प्रयोग. लोकांना घेऊन कारगिलला जायचं ठरवलं. भावे प्रयोग. आमचं मन धास्तावलं. कर्तरी प्रयोग.
आमच्या पाठीवर थाप मिळाली. कर्मणी प्रयोग. 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. कर्तरी प्रयोग. अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. कर्मणी प्रयोग. ब्रिगेडियर कुशल ठाकूर आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. कर्तरी प्रयोग. तुम्ही गाडीतच बसा. कर्तरी प्रयोग. त्यांना आपण जपलं पाहिजे. भावे प्रयोग. आणि 10वं उदाहरण आहे, आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. कर्मणी प्रयोग. पाठाचे नाव रेशीमबंद. या पाठातील काही प्रयोगाची उदाहरणे. पहिलं वाक्य आहे, तिच्या पावलांची मंद नाजूक स्पंदन माझ्या मनात उमटत राहतात. कर्तरी प्रयोग. दुसरं वाक्य आहे, मी हलकेच उठतो. कर्तरी प्रयोग. सायलीच्या पानातून वेगळीच हिरवाई वाहू लागते. कर्तरी प्रयोग. मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहूनच गेलं तर तो रुसून बसतो. कर्तरी प्रयोग. ती रात्री आईजवळ गाढ झोपते. कर्तरी प्रयोग. बोगनवेल सळसळू लागते. कर्तरी प्रयोग. दार उघडून मी हलकेच बागेत येतो. कर्तरी प्रयोग. मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली. कर्तरी प्रयोग. तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल. कर्तरी प्रयोग. पुढील पाठ आहे दंतकथा. या पाठातील काही उदाहरणे. पहिलं आहे, दात हा एकच अवयव आहे जो दोनदा दोनदा उगवतो. कर्तरी प्रयोग. दुसरं वाक्य आहे, दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. कर्मणी प्रयोग. त्या सर्व माणसांची मनातल्या मनात क्षमा मागितली. कर्मणी प्रयोग. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावे. कर्मणी प्रयोग. दंतवैद्याने दात दाखवला. कर्मणी प्रयोग. दात दुखण्याने मी आध्यात्मिक चिंतनही करतो. कर्तरी प्रयोग. मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हात तोंड धरून बसलो होतो. कर्तरी प्रयोग. मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली. कर्मणी प्रयोग. मी आनंदाने बेहोश झालो. कर्तरी प्रयोग. 4 दिवसांनी दात दुखायचा थांबला. कर्तरी प्रयोग. त्याने माझ्या हिरड्यात इंजेक्शन दिले. कर्मणी प्रयोग. सगळे खुश होतात. कर्तरी प्रयोग. डॉक्टरांनी लीलया दात उपटला. कर्मणी प्रयोग. ही आहेत कर्तरी, कर्मणी व भावे प्रयोगाची विविध उदाहरणे पाठानुसार. हे संग्रहित साहित्याचं संकलन केलेलं आहे सुजाता शेणई या लेखिकेने. विद्यार्थ्यांनी ही सर्व उदाहरणे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे, कारण बोर्डाला अशाच पद्धतीची उदाहरणे विचारली जाऊ शकतात. तर आजचे लेक्चर हे इथंपर्यंतच. पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये. परत 12वी HSC बोर्डची रिव्हिजन या सत्रामध्ये. धन्यवाद.